मुंबई हे स्वप्नांचं शहर, पण या शहरात एक नवी भीती पसरली आहे, झॉम्बी ड्रग्ज। अलीकडे महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये अशा केसेस वाढताना दिसतात। लोक रस्त्यावर तासनतास स्थिर उभे असतात, डोळे उघडे, शरीर ढिलं आणि हालचाल शून्य, जणू जिवंत शव असल्यासारखा हा प्रकार। हे नेमकं काय आहे? हे झॉम्बी ड्रग्जचं काम आहे। आज या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण समजावून घेऊया हे झॉम्बी ड्रग्ज म्हणजे नेमकं काय आणि मुंबईसाठी हा धोका का वाढत चाललाय। ही दृश्य नीट पहा। काय चाललंय या माणसांचे? ही अशी विचित्र का वागतायत? की खरंच मुंबईत आता झोंबींचा खेळ सुरू झालाय? मागील काही दिवसांत दिसणारी ही दृश्य मुंबईसाठी मोठा धोका बनली। झॉम्बी ड्रग्ज हे कोणतेही एक नवे रसायन नाही, हे झायलोजिन आणि फेंटानिल या दोन औषधांच्या एकत्रित सेवनाचे घातक मिश्रण आहे। या मिश्रणामुळे व्यक्ती पूर्णपणे झॉम्बी अवस्थेत जातो। विचार करणं थांबतं, शरीर हालचाल करू शकत नाही, पण डोळे मात्र उघडे असतात। लोकांना वाटतं की एखादा माणूस फ्रीज झालाय। झायलोजिन हे जनावरांना भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे। पशुवैद्यकीय उपचारात याचा वापर होतो, मानवी वापरासाठी हे मंजूर नाही। फेंटानिल हे वैद्यकीय उपचारांसाठी वापरलं जाणारं शक्तिशाली रसायन आहे। ऑपरेशन किंवा तीव्र वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर वापरतात, पण रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या अवैध मिश्रणात याचा गैरवापर होतो। झायलोजिन आणि फेंटानिल दोन्ही एकत्र मिसळल्यावर मात्र त्याचा परिणाम भयानक होतो। विचार करण्याची क्षमता मंदावते, मेंदूचा वेग कमी होतो, हालचाली मंदावतात, शरीर झॉम्बीसारखं होतं, श्वसनाची गती कमी होते, श्वास घेणं कठीण होतं। अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, एक छोटा डोसही जीव घेऊ शकतो। मुंबईत आणि महाराष्ट्रात अशा केसेस वाढत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मीरा भाईंदर सारख्या भागात लोक रस्त्यावर तासनतास स्थिर उभे असताना दिसले। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। ही फक्त व्हायरल भीती नाही, तर एक वाढता धोका आहे। झायलोजिन आणि फेंटानिलच्या मिश्रणामुळे तरुणाईची पिढी या झोंबी अवस्थेत सापडत आहे। याच्यावरती कडक कारवाई करत आहात आणि तुम्ही जर पाहिलं 2025 मध्ये सगळ्यात जास्त एनडीपीएसच्या विरोधात कारवाया ह्या मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेटमध्ये झालेल्या आहेत। तर याच्या पुढे जिथेही आम्हाला अशी माहिती भेटेल त्यांच्या विरोधात आम्ही एकदम कडक कारवाई करणार आहोत। नाही, दोन्ही मी जसं बोललो की जे कन्झम्पशन करणारे लोक आहेत आणि त्यांचे पोझिशन आणि कन्झम्पशन अशा दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत। मुंबईत झोंबी ड्रग्सच्या केसेस वाढत आहेत। ही फक्त बातमी नाही, तर एक सामाजिक आरोग्याची आणीबाणी आहे। पोलीस, आरोग्य विभाग आणि समाजाने एकत्र येऊन यावर आळा घालायला हवा। झोंबीचे दुष्परिणाम वाईटच आहेत, पण या सगळ्यापासून सगळ्यांना वाचवणे हाच आपणा सर्वांसाठी महत्त्वाचा संदेश असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।